नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आज मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचं आपण 9 नंबरचं लेक्चर बघणार आहोत बा. आणि याच्यामध्ये आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सोडवणार आहोत, MCQs. आणि बाळांनो, त्यासाठी मी मार्वल नावाचं जे बुक आहे त्याच्यामधले काही MCQs तसं बघायला गेलं तर सिक्वेन्समध्ये सोडवत आहे. तर मूव्हिंग कॉईल गॅलनमीटर हा शेवटचा पार्ट आपण बघितला होता. त्याच्यावरचे MCQs आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत, ह्या रेकॉर्डमध्ये बघणार आहोत. तर बा तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जर समजा तुमच्याकडे मार्वल हे बुक असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पॉईंट नंबर 4.7, ठीक आहे, मॅग्नेटिक टॉपिकचं नाव आहे मूव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम. बरं का, चॅप्टरचं नाव काय बघा त्याच्यात, मूव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम. त्याच्यामध्ये 4.7 हा पॉईंट आहे, मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर अँड इट्स सेन्सिटिव्हिटी नावाचा पॉईंट आहे. मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर अँड इट्स सेन्सिटिव्हिटी. तर तो पॉईंट ओपन करायचा, तिथं क्वेश्चन्स तुम्ही माझ्यासोबत रीड करायचे आणि मी इथं सोल्युशन्स देईल ते लिहून घ्या किंवा समजून घ्या. ठीक आहे, माझा प्रयत्न राहील की स्क्रीनवरती सुद्धा ते क्वेश्चन्स दिसतील. जर समजा मी एडिट करू शकलो तर, नाही करू शकलो तर बुक घेऊन बसायचं, सो दॅट तुम्हाला त्याची हेल्प होईल. ओके, सो वेळ न घालवता स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 127. क्वेश्चन नंबर 127 आहे. So it says a moving coil galvanometer needs a current of 100 microampere for a full scale deflection of a 50 divisions. If a resistance of a galvanometer is 100 ohm, then its a current sensitivity is. त्याची करंट सेन्सिटिव्हिटी किती असणार आहे हे विचारत आहे. तर तुम्हाला माहिती आहे करंट सेन्सिटिव्हिटी काय प्रकार आहे. करंट सेन्सिटिव्हिटी हा काय असता, डिव्हिजन्स डिवायडेड बाय करंट आहे की नाही, अँगल डिवायडेड बाय करंट हा त्याचा फॉर्म्युला होता, किंवा डायरेक्ट थीटा डिवायडेड बाय आय असं म्हटलं तरी चालतं. ओके, तर बा इथं डिव्हिजन्स किती दिलेले आहे, डिव्हिजन दिलेले आहेत 50 डिवायडेड बाय करंट. करंट किती दिलेलं आहे बघा क्वेश्चन मध्ये, बघ 100 मायक्रोएम्पियर. 100 मायक्रो, मायक्रो मीन्स 10⁻⁻⁶ आहे की नाही. सो 1/2 होईल, दॅट इज 0.5. 10⁻⁶ वरती जाऊ दे, +6 होईल. कॅन बी रिटन एज 5 × 10⁵ डिव्हिजन्स पर एम्पियर असं त्याचं युनिट वरून समजून घ्यायचं बघा काय करायचं आहे. पण याच्यामध्ये ते गॅलव्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स दिला तो अननेसेसरी दिलेला आहे. ठीक आहे, सो विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 128. क्वेश्चन नंबर 128 बघा काय म्हणते. द करंट सेन्सिटिव्हिटी SI ऑफ अ मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर of resistance 20 ohm is 1 division per milliampere. Its voltage sensitivity is. Before I start, आपल्याला बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय सोडवायचं बघा, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. बिफोर वी स्टार्ट आपल्याला व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी आणि करंट सेन्सिटिव्हिटी मधलं रिलेशन माहित असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर जसं करंट सेन्सिटिव्हिटी ती SI काय होती बघा, dθ/di होतं की नाही, तसंच व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी जे आहे ते dθ/dv असते. काय बोललो कळालं का बघ बा. ओके, जर समजा मी डिवाइड केलो कशाला, SI ला SV ने डिवाइड केलो तर काय मिळणार बघा, dθ/di डिवायडेड बाय dθ/dv. समजते का बघ बा, हे dθ कॅन्सल होऊन जाईल बघा. ओके, म्हणजे काय मिळणार आहे तुला, dv/di मिळणार आहे. मला सांग व्होल्टेज वगैरे करंट काय असायला पाहिजे, रेझिस्टन्स. आता हा कोणाचा आहे, सेन्सिटिव्हिटी झाली म्हणजे गॅलव्हॅनोमीटरचा विषय झालेला आहे. म्हणजे जो रेझिस्टन्स येणार आहे तो कोणाचा असला पाहिजे, गॅलव्हॅनोमीटरचा. हे रिलेशन आमच्यासाठी महत्वाचं. हा काय MCQ सोडवत नाही मी सध्या, फक्त थिअरी सांगतोय. हा फॉर्म्युला तो वापरणार आहोत आपण हा MCQ सोडवण्यासाठी. ओके, आता या क्वेश्चन मध्ये बघा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर सेन्सिटिव्हिटी दिलेली आहे. सॉरी, हा फॉर्म्युला वापरण्यापेक्षा ना हा फॉर्म्युला वापरा डायरेक्ट. कोणता, SI/SV इज इक्वल टू, पुन्हा एकदा लिहितो, SI/SV इज इक्वल टू G. ओके, तर SI/SV आपल्याला SV फाइंड आउट करायचं त्याच्यावरनं. SV ला इकडे घ्या, G ला इकडे घ्या. सो SV इज इक्वल टू काय होणार बा, SI/G. मला सांग SI किती आहे बा, करंट सेन्सिटिव्हिटी किती आहे बा, करंट सेन्सिटिव्हिटी इज 1 डिव्हिजन पर मिली एम्पियर दिलेले आहे. सो इथे लिहितो 1 डिव्हिजन पर मिली एम्पियर डिवायडेड बाय खाली करा 200. ओके, आता याला सॉल्व्ह करायला घ्या. आता 1/200 किती यायला पाहिजे, 0.5 × 10⁻² व्हायला पाहिजे आय थिंक. ओके, आणि हे डिव्हिजन्स याचं युनिट काय येणार मग, डिव्हिजन्स पर मिली व्होल्ट येणार. डिव्हिजन्स पर
मिली वोल्ट येणार. ओके, सो याला जर असं व्यवस्थित लिहिलं तर ते असं होईल 5 × 10⁻³ डिव्हिजन्स पर मिली वोल्ट असं ते मिळेल. ठीक आहे, दिस विल बी युअर फायनल आन्सर. जर आपण ऑप्शन्स चेक केले तर आय थिंक याचा ऑप्शन नंबर सी येईल. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे, विल गो फॉर द नेक्स्ट MCQ मल्टिपल चॉइस क्वेश्चन 129. बघ, a rectangular coil of 20 turns, each of area 20 centimeter square, is suspended freely in uniform magnetic field of induction 6 × 10⁻² Weber per meter square, with its plane inclined at 60 degree with the field. ठीक है, what is the magnitude of torque acting on the coil if the current of 100 milliampere is passed through it. आता याच्यामध्ये काय काय दिले बघ, नंबर ऑफ टर्न्स दिलेला आहे, एरिया दिलेला आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे आणि थीटा दिलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क, म्हणजे टाऊ फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, टॉर्कचा फॉर्म्युला येतो टाऊ इज इक्वल्स टू NIAB साइन ऑफ थीटा. NIAB साइन ऑफ थीटा. ओके, सो नंबर ऑफ टर्न्स किती दिलेत बघा 20. ओके, करंट किती दिलेला आहे बाळा बघा, करंट दिलेला आहे 100 मिली, म्हणजे किती होणार आहे 100 × 10⁻³ आहे की नाही. नेक्स्ट एरिया किती सांगितलेला आहे 20 सेंटीमीटर स्क्वेअर, दॅट इज 20 × 10⁻⁴. ठीक आहे, नेक्स्ट इज मॅग्नेटिक फील्ड किती आहे बाळा 6 × 10⁻² इंटू साइन ऑफ. नेक्स्ट इज साइन 60 आहे ना ते. नेक्स्ट इज साइन ऑफ 60. ओके, सो आता याला सॉल्व करा तुम्ही. याला सॉल्व केलं की आपल्याला आन्सर जे आहे ते 1.2 × 10⁻⁻⁴ मिळते बघा. यू जस्ट सॉल्व दिस ऑल द पार्ट, तुम्हाला आन्सर मिळेल 1.2 × 10⁻⁻⁴ मिळेल. आणि हे आन्सर जे आहे ते ऑप्शन सी आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट वन फॉर दिस मल्टिपल चॉइस क्वेश्चन. ओके, इथेच मी क्वेश्चन नंबर 130 पण सोडवायला घेतो खाली. क्वेश्चन नंबर 130 बघा काय आहे, रीड करतो. ए रेक्टँग्युलर कॉइल ऑफ इफेक्टिव्ह एरिया 0.05 meter square is suspended freely in a radial magnetic field of 0.01 Weber per meter square. The torsional constant of a suspension fiber is 5 × 10⁻⁹ Newton meter per degree. If the current of 300 milliampere is passed through it, then the angle through which coil rotates is. आता बा याच्यामध्ये आपल्याला कॉइलचा एरिया दिलेला आहे, त्यानंतर काय दिलेला आहे बा रेडियल मॅग्नेटिक फील्ड बी दिलेला आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे बा के दिलेला आहे, आय दिलेला आहे, आणि आपल्याला ते किती अँगलनी रोटेट होतंय हे विचारलेलं आहे. तर हे गॅल्व्हनोमीटर मध्ये शिकवलेला फॉर्म्युला रोटेट किती अँगलनी होतं हे पायने दाखवलं होतं, कदाचित तुम्हाला आठवत असेल. ते थीटाने पण दाखवलं तरी चालतंय. याचा फॉर्म्युला कोणाला आठवतोय का, NAB/K इंटू काय येणार आहे बा आय येणार आहे. चलो, सो दॅट बिकम्स, आता नंबर ऑफ टर्न्स किती आहे बा 1 आहे. ठीक आहे, एरिया किती आहे बा, एरिया सांगितलंय 0.05 कॅन बी रिटन एज 5 × 10⁻². मॅग्नेटिक फील्ड बी किती सांगितलेलं आहे बा याच्यामध्ये 0.01 म्हणजे 10⁻² म्हटलं तरी चालतं, डिवायडेड बाय टॉर्सोनल कॉन्स्टंट के किती सांगितलेलं आहे बा 5 × 10⁻⁹ इंटू करंट एक राहिलं, करंट किती सांगितलेलं बा 3 × 10⁻⁴. करेक्ट आहे का बघा. करंट क्वेश्चन नंबर 130 मध्ये 300 मायक्रो मीन्स काय येणार आहे 3 × 10⁻⁴. करेक्ट आहे. ओके, सो हे 5 कॅन्सल होऊ दे. ठीक आहे, वरती -8 होईल, हे -9 वरती गेले +9 होईल. सो आन्सर विल बी 3 × 10⁻+1. सो आन्सर विल बी 30 डिग्री. आता ऑप्शन्स बघूयात, ऑप्शन कोणता करेक्ट आहे याच्यामध्ये. तर ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर ए. ओके,
So we'll go for the next question now. Question number 131. Question number 131. A coil of moving coil galvanometer has 100 turns each of area 15 centimeter square is suspended in a radial magnetic field of induction 3 into 10 raised to minus 2 Weber per meter square. What is the current sensitivity of a moving coil galvanometer? If torsional constant of the suspension fiber is 1.5 into 10 raised to minus 8 Newton meter square per radian. ओके 131 मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. किती दिलेले बघा 100 दिलेले आहे. नंबर ऑफ टर्न्स 100. नेक्स्ट काय दिले एरिया दिले. एरिया किती दिला आहे बघा. एरिया दिलेला आहे 15 into 10 raised to minus 4 बरोबर आहे का सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट इज मॅग्नेटिक फील्ड बी. बी किती दिलेलं आहे बघा 3 into 10 raised to minus 2. नेक्स्ट आपल्याला के दिलेला आहे बघा. के दिलेला आहे. किती दिलेला आहे बघा. के दिलेला आहे 1.5 into 10 raised to minus 8 आहे की नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे करंट सेन्सिटिव्हिटी. करंट सेन्सिटिव्हिटी एस आहे की नाही. तर फार सोपा फॉर्म्युला आहे दॅट इज NAB अपॉन के आहे की नाही. NAB अपॉन के हा सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यूज प्लेस करा. सुरू करा सगळ्यांनी. n म्हणजे 10 raised to 2, a is 15 into 10 raised to minus 4, b is 3 into 10 raised to minus 2 divided by k is 1.5 into 10 raised to minus 8. So you have to just solve this. हे 10 होईल ठीक आहे. आता हे 3 म्हणजे वजा 1 वजा 3 होईल minus 3 आणि हे plus 5 होऊन जाईल वरती. So 3 into 10 raised to plus 5 that is 3 into 10 raised to 5. आन्सर आहे तिथं. I think option number B आहे which is correct one. Now we'll go for the next question. Question number 132. Question number 132 बघा बाळांनो. Question number 132. A rectangular coil of area A and number of turns n is placed in a uniform magnetic field B bar. If the coil carries a current I, then torque acting on the coil is given by. ठीक आहे. तर ऑप्शन्स तिथे बघितले आपण. Ni A bar dot B bar आहे. नेक्स्ट इज 1 upon n I A bar cross B bar. त्यानंतर C आहे 1 upon n I A bar dot B bar आहे. त्यानंतर Ni इंटू ब्रॅकेट A bar क्रॉस B bar आहे. आपल्याला बार टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. टॉर्कचा फॉर्म्युला काय होतं NIAB साइन ऑफ थीटा. तुम्हाला माहिती आहे वेक्टर फॉर्म आहे. वेक्टर फॉर्म मध्ये काय होणार बा हे वेक्टर क्वांटिटी आहे कोणती आन्सर येणार ठीक आहे. मग ह्या दोघांचं काय असलं म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. हे स्केलर क्वांटिटी हे स्केलर क्वांटिटी ओके किंवा हे टेन्सर क्वांटिटी. मग आपल्याला फक्त क्रॉस प्रोडक्ट कोणाचं घ्यायचं आहे एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड. हा साइन ऑफ थीटा जो आहे थीटा हा A आणि B मधला अँगल आहे. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे बा ऑप्शन नंबर D. Yes. We'll go for the next question now. Question number 133. ठीक आहे. बिफोर दॅट जसं मी हे पुसून घेतो बोर्डवरचं. बघा a current carrying loop is freely suspended in a by a long thread. The plane of the loop will be. आता प्लेन ऑफ द लूप कसा असणार आहे ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे पॉइंट अलॉंग नॉर्थ साऊथ. दुसरा ऑप्शन म्हणतोय पॉइंट अलॉंग ईस्ट वेस्ट. तिसरा ऑप्शन म्हणतोय विल रिमेन 45 डिग्री विथ ईस्ट वेस्ट डायरेक्शन. अँड ऑप्शन डी जो शेवटचा ऑप्शन आहे तो म्हणतोय रिमेन इन एनी पोझिशन. बा एक गोष्ट समजून घ्यायचं की ज्यावेळेस आपण एखाद्या कॉइलला फ्रीली सस्पेंड करणार आहोत त्यावेळेस ते अर्थच्या मॅग्नेटिक फील्डला कसा राहायचा प्रयत्न करणार. तुम्हाला माहिती आहे कॉइलचा प्लेन कसा राहायचा प्रयत्न करत असतो परपेंडिक्युलर टू द यस मॅग्नेटिक फील्ड.
आता काहीच नाही म्हणजे अर्थचं हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, अर्थचं हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड. मग ते कुठून कुठं असणार आहे, नॉर्थ कडून साऊथ कडे. मग कॉईल त्याला परपेंडिक्युलर राहणार, म्हणजे कॉईल कशी राहणार आहे, ईस्ट वेस्ट अशी राहणार आहे. सो याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं फार काही नाहीये. सो याचा आन्सर जे आहे ते काय येणार आहे, ईस्ट वेस्ट डायरेक्शन, दॅट इज ऑप्शन नंबर बी करेक्ट येणार आहे. ठीक आहे, इथं तुम्ही असं लिहू शकताय, ऍज द कॉईल remains किंवा remains असं झालं perpendicular to the magnetic field. ठीक आहे, आणि जर समजा फील्ड जर अर्थचं असेल तर इथं आपण अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड दॅट इज perpendicular to north south, therefore coil will remain along काय म्हणू शकतो, ईस्ट वेस्ट डायरेक्शन. त्याचा प्लेन जो आहे तो ईस्ट वेस्ट डायरेक्शन मध्ये राहणार आहे. ओके, सो विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. क्वेश्चन नंबर 134. थोडंसं हेक्टिक आहे हे, पण तुमची जर एमसीक्यू सोडवण्याची इच्छा असेल, आणि बऱ्याच मुलांची इच्छा असते की बाबा जास्तीत जास्त एमसीक्यूज व्हावे, त्यामुळे मी हे जरा वेगळे एफर्ट्स टाकून सोडवत आहे. ओके, क्वेश्चन नंबर 134 घ्या. The scale of a gallanometer is divided into 150 equal divisions. The gallanometer has a current sensitivity of 15 divisions per milliampere and voltage sensitivity is 3 divisions per millivolt. What is the resistance of the galvanometer? पुन्हा एकदा बघा, याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर मध्ये डिव्हिजन्स किती सांगितलेत बघा, 150 डिव्हिजन सांगितलेले आहेत. ठीक आहे, आणि करंट सेन्सिटिव्हिटी दिलेली आहे, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी दिलेली आहे. फार सोपा क्वेश्चन आहे. अगेन आपल्याला फक्त काय करायचं आहे तर गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स. ठीक आहे, सरळ सरळ सोडवला तरी चालू शकतोय. कसं केला जाऊ शकतोय तर गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हा तुम्हाला माहिती आहे, करंट सेन्सिटिव्हिटी डिवाइडेड बाय व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी आहे. करंट सेन्सिटिव्हिटी सांगितलेली आहे 15 डिव्हिजन्स पर मिली एम्पियर, आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी सांगितलेली आहे, ते सांगितलेलं बघा 3 डिव्हिजन्स पर मिली एम्पियर, मिली व्होल्ट. तर हे काय बाकीचा पार्ट जाईल कॅन्सल होईल. 5 आन्सर येणार आहे, 5 ओहम असणार आहे. आन्सर तिथं बघा कितवा ऑप्शन आहे 134 मध्ये, ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. येस. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 135 बघूयात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 135 हे पुसायला लागेल थोडंसं, याला पुसतो आणि मगच घेऊयात. हा बघा क्वेश्चन वाचायला घे. The magnetic field at the center of a moving coil galvanometer is 0.25 Tesla. The coil has an area of 0.2 meter square and has a 28 turns. If the current sensitivity of a moving coil galvanometer is to be increased by 25%, then the number of turns in the coil should be increased by. ठीक आहे बा. आता हा क्वेश्चन जरा याचे ऑप्शन जे आहेत ते कदाचित स्क्रीनवरती दिसत नसतील. याचे ऑप्शन्स जे आहेत ते असे आहेत. ऑप्शन ए आहे 7, ऑप्शन बी आहे 8, ऑप्शन सी आहे 10 आणि ऑप्शन डी आहे 12. ठीक आहे, तर असं खाली दिसतो स्क्रीनवर दिसत नसेल, ऑप्शन डी जो आहे तो 12 आहे. ठीक आहे, तर हे 4 ऑप्शन्स आहेत बघा. तर क्वेश्चन बघा पुन्हा एकदा, याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे 0.25 टेस्ला, एरिया दिलेला आहे, टर्न्स दिलेले आहेत, आणि सेन्सिटिव्हिटी कितीनी वाढवलेली आहे बघा, 25% वाढवलेली आहे. म्हणजे सुरुवातीला 100 घेतली तर नवीन सेन्सिटिव्हिटी किती असणार आहे 125 असणार आहे. ठीक आहे, तर नवीन नंबर ऑफ टर्न्स म्हणजे कितीनी वाढलेला आहे विचारलेला आहे. ठीक आहे, थोडंसं गुगली क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सीईटी 2007 ला विचारलेला आहे. ओके, सो सेन्सिटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असणार आहे नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे न्यू सेन्सिटिव्हिटी SI डॅश विल बी प्रोपोर्शनल टू काय असणार आहे न्यू नंबर ऑफ टर्न्स, है की नाही. सो आपण डिवाइड केलं तर काय मिळणार आहे बघा, SI डिवाइडेड बाय व्यवस्थित SI डिवाइडेड बाय SI डॅश इज इक्वल्स टू N डिवाइडेड बाय
एन डॅश. मला सांगा आता सेन्सिटिव्हिटी किती झालेली आहे, 25% वाढवली. म्हणजे समजा SI ला आपण 100 घेतला तर व्यवस्थित लिहा बरं का, थोडंसं कन्फ्यूज होईल हे. आपण असं कर, SI डॅशला वरती कर, एन डॅशला वरती कर. SI जर समजा आपण 100 घेतला तर SI डॅश किती यायला पाहिजे, 125 यायला पाहिजे. ओके, एन डॅश, एन किती घेतलेला आहे बा, नंबर ऑफ टर्न्स किती सांगितलेला आहे त्यांनी सांगितलेलं नंबर ऑफ टर्न्स 28 आहे का नाही. ओके, सो हे किती झालं 4 आणि हे किती झालं 5. 28 ला इकडे पाठवा. सो एन डॅश इज इक्वल्स टू काय आलं 5/4 इंटू काय आलं 28 आहे की नाही. 4 7 28, 7 5 35. पण आन्सर 35 नाहीये कारण इनक्रीज विचारलेला आहे. ठीक आहे, 35 हे नवीन आहे मायनस जुना किती आहे 28. सो 7 विल बी द चेंज इन द नंबर ऑफ टर्न्स. ते ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. कोणता करेक्ट आहे आपण, ऑप्शन नंबर ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. क्वेश्चन नंबर 136 ला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बघा. क्वेश्चन नंबर 136. हा सोडवायला घ्यायच्या अगोदर मी एक गोष्ट डिक्लेअर करतो की क्वेश्चन नंबर 136 जो आहे तो मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल आहे याच्यावरती बेस्ड आहे. जो पॉईंट आपण अजून शिकवलेला नाहीये कारण ते अजून लेक्चर्स इन सिक्वेन्स आहेत. पुढच्या काही लेक्चर्समध्ये ज्यावेळेस आपण बायट सेवर्ट लॉ बघू आणि त्यानंतर बाकीचा पार्ट बघू त्याच्यामध्ये हे पॉईंट्स कव्हर होतील. तुर्तास मी हा MCQ सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्युला लागतो हे सांगेल आणि मग आपण सोडवायला घेऊयात. ठीक आहे, एक गोष्ट समजून घ्या. क्वेश्चन लिहायच्या अगोदर 136 साठी फॉर्म्युला काय, सपोज मॅग्नेटिक फील्ड ऍट करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल हवा असेल. ठीक आहे, इट इज हॅव्हिंग नंबर ऑफ टर्न्स असेल तर μ0 फॉर्म्युला येतोय NI डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ R. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. त्याच्यामध्ये I हा करंट फ्लोइंग थ्रू आहे, N हा नंबर ऑफ टर्न्स किती आहे त्याला आणि R जी आहे ती याची रेडियस आहे बघा. R काय वळायची रेडियस. सो ह्या गोष्टी लिहून ठेवा. आता आपल्याला क्वेश्चन कडे जायचं. क्वेश्चन वाचा बघा आता. क्वेश्चन नंबर 136. टू फ्लॅट सर्क्युलर coils A and B are made from two identical copper wires, each of a length 50 centimeter. If the number of turns in A and B are 6 and 3 respectively, and the same current flows through them, then the ratio of magnetic fields at the centers of A and B will be. आता आपल्याला मॅग्नेटिक फील्डचा रेशो पाहिजे. दोन कॉइल्स आहेत, एका कॉइल म्हणजे दोन्हीच्या लांबी सेम आहेत म्हणजे लेंथ ऑफ A इज इक्वल्स टू लेंथ ऑफ B सांगितलेला आहे. आता लेंथ ऑफ B A कॅन बी रिटन ॲज नंबर ऑफ टर्न्स इन A इंटू 2 पाय RA इज इक्वल्स टू नंबर ऑफ टर्न्स इन B इंटू काय येणार आहे 2 पाय RB. आता हे असं का लिहिलं बघा, लेंथ जी आहे ती नंबर ऑफ टर्न्स पासून बनलेली आहे आणि किती टर्न्स, एक टर्न म्हणजे किती असतं, एक सर्कम्फरन्स आणि 2 पाय R इंटू काय आलं नंबर ऑफ टर्न्स कोणाचे A चे इज इक्वल्स टू नंबर ऑफ टर्न्स इंटू 2 पाय RB दॅट इज सर्कम्फरन्स ऑफ B झाला. हा फॉर्म्युला कसा आला कळाला का बघा सगळ्यांना. जर समजा 2 पाय दोन्ही साइडचे कॅन्सल केलं तर आपल्याला एक गोष्ट समजू शकते दॅट इज RA किंवा NA बाय NB आहे. NA बाय NB व्यवस्थित लिहितो. NA बाय NB इज इक्वल्स टू काय मिळू शकते बा, याला खाली पाठवलं ना. सो दॅट बिकम्स RB बाय RA होऊ शकते, याला लक्षात ठेवा. नाव आता मॅग्नेटिक फील्डचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे बा. तर इथं मॅग्नेटिक फील्डचा रेशो इथं पहिल्यांदा लिहितो BA बाय BB इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय झाला बघा μ0 NAI डिवायडेड बाय 2R ट्वाइस ऑफ RA डिवायडेड बाय खाली काय आलं μ0 NBI डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ RB आहे का नाही. सो हे 2 μ0 I कॅन्सल झालं. हा रेशो कसा दिसेल बघा, असा दिसेल BA बाय BB म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर ऑफ फर्स्ट कॉइल डिवायडेड मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सेकंड कॉइल. तर नंबर ऑफ टर्नचा रेशो होईल NA बाय NB इनटू बाजूला काय मिळणार आहे बघा RB बाय RA मिळणार आहे. सो NA बाय NB number of turns NA by NB can be written as RB by RA. आणि इथं आय थिंक रेडियसचा रेशो नाही, नंबर ऑफ टर्न्सचा रेशो दिलेला आहे. मग RB बाय RA च्या जागी सुद्धा आपण काय रिप्लेस करू शकतो, याच्या जागी
परत एकदा एन ए बाय एन बी, म्हणजे एन ए बाय एन बी इंटू अगेन काय येणार आहे एन ए बाय एन बी. आता नंबर ऑफ टर्न्स इन फर्स्ट किती सांगितलेलं आहे बा, तर कुठे गेलं ते, नंबर ऑफ टर्न्स इन ए इज 6 आणि नंबर ऑफ टर्न्स इन बी इज 3, म्हणजे 6/3 इंटू 6/3, सो दॅट इज 2 इंटू 2. आन्सर काय याला पाहिजे 4 किंवा 4:1 हे आन्सर याला पाहिजे होतं. ठीक आहे, आय थिंक आन्सर आहे तिथं ऑप्शन नंबर सी आहे. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. ओके, सो विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 137 वाचायला घ्या. ओके, क्वेश्चन बघा. ए कॉइल ऑफ मूविंग कॉइल गॅलनमीटर हैज 100 turns and effective area 0.05 meter square is suspended in a radial magnetic field of induction 0.01 Weber per meter square. The torque per unit twist of the suspension fiber is, ठीक आहे, टॉर्क पर युनिट ट्विस्ट म्हणजे के दिलेला आहे बरं का. तो किती दिलेला आहे बा, तो दिलेला 5 × 10⁻⁹ न्यूटन मीटर पर डिग्री. व्हॉट इज द सेन्सिटिव्हिटी ऑफ अ मूव्हिंग कॉइल गॅलनमीटर. अगेन सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. एरिया दिलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे, के दिलेला आहे का नाही, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एस आय काढायचा आहे. व्हॅल्यूज प्लेस करायला चालू करा. एस आय इज इक्वल्स टू एन ए बी अपॉन खाली काय आलं के, आहे का नाही. आता नंबर ऑफ टर्न्स किती आहे 10⁻², 10⁻² इंटू एरिया किती आहे बघ 5 × 10⁻². मॅग्नेटिक फील्ड किती आहे बघ, मॅग्नेटिक फील्ड आहे 10⁻², 10⁻² डिवायडेड बाय खाली काय सांगितलेलं आहे ट्विस्ट कॉन्स्टंट के किती दिलेलं आहे बा 5 × 10⁻⁹. यस 5 × 10⁻⁹. 5 कॅन्सल करून टाका, +2 -2 कॅन्सल करा, आन्सर विल बी 10⁻⁷. आन्सर काय आला बा 10⁻⁷ आलेला आहे. सो ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे याचा, कोणाचा 137. We'll go for the next question, question number 138. We'll go for the next question, question number 138. Okay, the coil of a moving coil gallanometer consists of 100 turns each of effective area 1 centimeter square. The restoring torque is 10⁻⁻8 Newton meter per radian. The magnetic field between the pole pieces is 5 Tesla. What is the current sensitivity of this gallanometer? बरं, क्वेश्चन नंबर 138 मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, करंट सेन्सिटिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की टॉर्क म्हणून तर मेन्शन केलेलं आहे बघा. जर समजा तुम्ही नीट बघितलं 10⁻⁸ न्यूटन मीटर पर रेडियन असं म्हणाले, तर ते रिस्टोरिंग टॉर्क नसून तुम्हाला माहिती आहे न्यूटन मीटर मध्ये काय मोजतात, न्यूटन मीटर मध्ये टॉर्क मोजतात. पर रेडियन झालं म्हणजे काय आलं बा, तर वरती आला टॉर्क डिवायडेड बाय खाली काय आला थीटा, म्हणजे हे बेसिकली काय असणार आहे के. हे 10⁻8 जे 10⁻8 आहे का -8 आहे, आय थिंक 10⁻−8 आहे, हे के ची व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. इथं कन्फ्युजन नको अजिबात. ओके, देन नंबर ऑफ टर्न्स दिलेला आहे, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मी डायरेक्ट सोडवायला सुरुवात करतो. एन ए बी अपॉन खाली काय आलं के, ह्या व्हॅल्यूज प्लेस करा. नंबर ऑफ टर्न्स किती आहे 100 म्हणजे 10⁻². एरिया 10⁻⁻4 सेंटीमीटर स्क्वेअर. सो इनटू मॅग्नेटिक फील्ड बी, मॅग्नेटिक फील्ड किती दिलेलं आहे बघ 5 दिलेलं, 5 टेस्ला डिवायडेड बाय के 10⁻⁻8. ओके, 10⁻² किती झालं बघा -2. सो 5 × 10⁻² काय आलं +6. हे काय मिळालं करंट सेन्सिटिव्हिटी मिळालेली आहे. पण जर ऑप्शन्स ऑब्झर्व केलं आपण क्वेश्चन नंबर 138 ची ऑप्शन्स बघा, तर 5 × 10⁻² +2 आहे, 5 × -6 आहे की नाही. सो
आपण फसू शकतो की ऑप्शन नंबर डी आपल्याला करेक्ट वाटू शकतो, पण तसं नाहीये बा. ठीक आहे, सेन्सिटिव्हिटी कशात मोजणार आहे बघा. आता वरती काय असणार आहे अँगल, खाली काय असणार आहे करंट असणार आहे की नाही, म्हणजे रेडियन पर एम्पियर असं असायला पाहिजे होतं. पण आपण याला थोडंसं आणखी मॉडिफाय करूया. 5 × 10⁻⁻⁶ करूया. याचं युनिट काय आलं रेडियन पर एम्पियर. पण 10⁻⁻�6 जे आहे ना ते आपण कशा फॉर्म मध्ये लिहू शकतो, तर इथलं 10⁻⁻6 काढून टाकतो, इथं मायक्रो असं लिहितो 10⁻⁻6 च्या जागी. सो आन्सर विल बी काय आलं 5 रेडियन पर मायक्रो एम्पियर. ऑप्शन बी हा करेक्ट येतो. बरेच जण मुद्दाम करून चुकतात अशा ठिकाणी, तर कन्व्हर्जन आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 139 बघा. आता हा पुस्तक ओके. क्वेश्चन नंबर 139 बघा. 2 gallanometers A and B require 3 milliampere and 5 milliampere respectively to produce same deflection आहे नाही, हे करंट्स आहेत बेसिकली. ओके, ऑफ 10 डिव्हिजन. ठीक आहे, सेम डिफ्लेक्शन आहे दोन्हीमध्ये, म्हणजे थीटा जो आहे तो कॉन्स्टंट झालेला आहे. ओके, तर आपल्याला ते विचारत आहेत ऑप्शन ए मध्ये म्हणतात ए अँड बी आर इक्वली सेन्सिटिव्ह. बी मध्ये म्हणतात सेन्सिटिव्हनेस ऑफ बी इज π/3 टाइम्स द ए. बी इज मोर सेन्सिटिव्ह दॅन ए. आणि लास्ट ऑप्शन मध्ये म्हणतात ए इज मोर सेन्सिटिव्ह दॅन बी. बघा याच्यामध्ये आपल्याला सेन्सिटिव्हिटी कम्पेअर करायची आहे, बस दॅट्स इट. तर सेन्सिटिव्हिटी करंटला कशी प्रोपोर्शनल आहे बघा. सेन्सिटिव्हिटी इज इक्वल्स टू तुम्हाला माहिती आहे थीटा डिवायडेड बाय खाली काय होतं आय होतं. ओके, सो सेन्सिटिव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे करंट असणार आहे. करंट कोणाचा जास्त आहे, एचा जास्त आहे का बीचा? यस, बीचा करंट जास्त आहे बघा. जर तुम्ही क्वेश्चन जर व्यवस्थित बघितला असाल तर SIA डिवायडेड बाय SIB इज इक्वल्स टू उलट होणार आहे. दॅट इज काय होणार आहे IB डिवायडेड बाय IA. IB किती सांगितलेलं आहे 5 मिली एम्पियर, IA किती सांगितलेलं आहे 3 मिली एम्पियर आहे. करेक्ट आहे. मग हे जास्त आहे, IB जास्त असला तर काय असणार आहे SIA हा जास्त असणार आहे SIB पेक्षा. सो आन्सर कोणतं करेक्ट येते बघा याच्यामध्ये. आय थिंक आन्सर ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट वन. ए इज मोर सेन्सिटिव्ह देन बी. ए हा जास्त सेन्सिटिव्ह आहे बी पेक्षा. ओके, विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. क्वेश्चन नंबर 140. असं लेक्चर थोडंसं लेंदी होईल, कारण क्वेश्चन्स एमसीक्यूज जेवढे कव्हर करेल तेवढं कमी आहे आणि चांगले क्वेश्चन्स पण आहेत वाटेमध्ये, त्यामुळे मी जरा थांबत नाही, कंटिन्यू करतोय. ओके, क्वेश्चन नंबर 140. 140वा प्रश्न बघा. ए मूव्हिंग कॉइल गॅलॅनोमीटर हॅज ए करंट सेन्सिटिव्हिटी ऑफ x डिव्हिजन्स पर मिली एम्पियर अँड अ व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी ऑफ y डिव्हिजन्स पर वोल्ट. व्हॉट इज दी रेजिस्टन्स ऑफ दी गॅलॅनोमीटर. ठीक आहे बा, आपल्याला गॅलॅनोमीटरचा रेजिस्टन्स विचारलेला आहे. करंट सेन्सिटिव्हिटी SI किती दिलेलं आहे बा SI हे दिलेलं आहे x डिव्हिजन्स पर मिली एम्पियर आणि SV किती दिलेलं आहे y डिव्हिजन्स पर वोल्ट दिलेलं आहे. बघा फसू नका बरं का, युनिट्स ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर रेजिस्टन्स ऑफ गॅलॅनोमीटर. तुम्हाला माहिती आहे गॅलॅनोमीटरचा रेजिस्टन्स काय असतं SI डिवायडेड बाय SV. बरेच पुढे डायरेक्ट उत्तर सांगतील x डिवायडेड बाय y, पण हे आन्सर चुकीचं आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण काय की x जे आहे ते डिव्हिजन्स पर मिली एम्पियर म्हणजे x. आता याला आपण मॉडिफाय करणं गरजेचं आहे. डिनॉमिनेटरला मिली आहे ना, सो डिव्हिजन्स पर एम्पियर जर लिहिलं तर मिलीचं जे 10⁻³ आहे ना इथं खाली येणं गरजेचं आहे. म्हणजे हे काय होणार बघा, असं पुढे गेलं तर x × 10⁻² काय येणार आहे x × 10⁻³ डिव्हिजन्स पर काय येणार आहे बघा एम्पियर. समजायला बघा हे काय मिळालं तुम्हाला करंट सेन्सिटिव्हिटी आणि हे व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. सो दॅट बिकम्स x × 10⁻³ डिवायडेड बाय खाली काय आलं y. समजायला बघा दिस विल बी रेजिस्टन्स ऑफ द गॅलॅनोमीटर. सो आन्सर जे आहे ते बी नसून
काय असायला पाहिजे, ए हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे. ए शुड बी दी राईट आन्सर. ए आहे का राईट आन्सर? एकच मिनिट. करंट सेन्सिटिव्हिटी ॲडेड बाय व्होल्टेज. येस करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 140चा आन्सर ए आहे. चलो क्वेश्चन नंबर 141 बघा. द सेन्सिटिव्हिटी ऑफ अ मिली एमीटर ऑफ अ रेंज किती दिलेलं आहे बघा, 0 to 100 मिली एम्पियर इज x divisions per milliampere. If it is converted into an emitter of range 0 to 1 ampere by using a suitable shunt, then sensitivity will be. आता सेन्सिटिव्हिटी विचारलेली आहे या केसमध्ये आणि कशाची सेन्सिटिव्हिटी, करंटचीच आहे ना. SI डॅश करंट चेंज केलेला आहे फक्त, आहे की नाही. सुरुवातीला करंट किती मोजतोय बघा तो. जरासं मी क्वेश्चन अशा टाईपचे क्वेश्चन्सला जरा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना हे क्वेश्चन डायरेक्ट सोडवताना डाऊट येतात. ठीक आहे, पुन्हा एकदा वाचतो प्रश्न 141 बघा. क्वेश्चन नंबर 141 पुन्हा एकदा. सेन्सिटिव्हिटी ऑफ अ मिली एमीटर ऑफ अ रेंज आहे की नाही 0 to, म्हणजे IG दिलेला आहे बेसिकली बा. किती दिलेला आहे बा, 100 मिली एम्पियर म्हणजे 100 into 10 काय आलं -3 एम्पियर. कॅन बी रिटन एज काय लिहू शकतो बा आपण 10 - 1 किंवा असं पण लिहिलं तरी चालतं 0.1 एम्पियर. हे कशाची व्हॅल्यू दिली बा, IG ची व्हॅल्यू दिलेली आहे. नेक्स्ट आता ते काय म्हणतायत की त्यावेळेस आता सेन्सिटिव्हिटी काहीतरी सर्टन असेल त्याला करस्पॉन्डिंग x डिव्हिजन पर मिली एम्पियर आहे ना. त्यावेळेसची सेन्सिटिव्हिटी याला करस्पॉन्डिंग जे आहे ते SI दिलेली आहे x डिव्हिजन पर मिली एम्पियर आहे. चलो ठीक आहे, x डिव्हिजन पर मिली एम्पियर आहे. आता नवीन एमीटर बनवायचं आहे त्याच्यापासून, तर त्याची करंटची स्केल जी आहे ती वाढवलेली आहे आपण. तर IG डॅश केली आपण असं म्हणून. ती किती आहे 0 to 1, त्याला 1 एम्पियर पर्यंत मोजायचं. बरं मग अशी किती 0.1, आता किती आहे 1. म्हणजे करंट कितीने वाढवलं आहे, करंट मेजरिंग ॲबिलिटी असं म्हणत. मेजरिंग ॲबिलिटी इज इन्क्रीज्ड बाय कितीने वाढवलं बा 10 टाइम्स, 10 पटीने जास्त आहे. 0.1 पेक्षा 1 हा 10 पटीने जास्त आहे. म्हणजे तुमची सेन्सिटिव्हिटी 10 पटीने काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. का, कारण सेन्सिटिव्हिटी बाळ कशाला प्रपोर्शनल आहे, करंटला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे ना. म्हणजे SI डॅश अपॉन SI इज इक्वल्स टू काय मिळायला पाहिजे, IG अपॉन खाली काय मिळायला पाहिजे, IG डॅश, आहे का नाही. आता IG किती दिले बा, तो आहे 0.1 आणि हे किती आहे 1 आहे. मग हे काय मिळेल 1/10 मिळेल. सो SI डॅश देअरफॉर आपण म्हणू शकतो SI डॅश इज इक्वल टू, हे SI ला वरती पाठवू, SI ला वरती पाठवू. सो दॅट बिकम्स SI डिवाइडेड बाय खाली काय मिळणार 10. पण SI किती सांगितलेलं बा, ते सांगितलेलं आहे x, आहे की नाही. x डिव्हिजन पर मिली म्हणजे x डिवाइडेड बाय 10 डिव्हिजन्स पर मिली एम्पियर हे आन्सर असणार आहे. सो आन्सर कोणतं करेक्ट येणार आहे, तर ऑप्शन नंबर C करेक्ट येणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजतायत का बघा. थोडीशी मेहनत लागणार नक्की, आणि मेहनतीशिवाय आयुष्यामध्ये यश मिळणार नाही. (142) A conducting circular loop of a radius r carries a current I. It is suspended in a uniform magnetic field B such that B is perpendicular to the plane of the loop. The magnetic force acting on the loop is. आता इथं सिच्युएशन काय सांगितलेलं आहे बघा, तर कॉईल जी आहे ती परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड असं असेल तर कॉईल अशी आहे. तुम्हाला माहिती आहे की कॉईल अशा सिच्युएशन मध्ये येऊन थांबते कारण तिच्यावरती टॉर्क 0 असतो. टॉर्क 0 असतो किंवा मॅग्नेटिक फोर्स सुद्धा 0 असतो.
सो त्यामुळे काय होणार बा या ठिकाणी फोर्स 0 होणार आहे. ठीक आहे, ही सिच्युएशन आहे बघा, तुम्हाला आठवत असेल ही सिच्युएशन आहे. मॅग्नेटिक फील्ड असा आहे, ओके, आणि करंट जो आहे ते याच्यातून असा फ्लो होतो. ठीक आहे, फोर्सेस असे असतात एकमेकांना बरोबर परपेंडिक्युलर आणि एकमेकांच्या लाईन ऑफ ऍक्सिस वरती असतात, त्यामुळे सगळे फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करतात. सो नेट फोर्स इज इक्वल्स टू 0. एक्स्ट्रा एक पॉइंट आपल्याला माहित असला पाहिजे, दॅट इज नेट टॉर्क सुद्धा 0 असतो. त्यामुळे कॉईल जी आहे ते रेस्ट मध्ये येते केव्हा, ज्यावेळेस ती मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आताचा 142 जो आहे तो IIT चा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 143 हा CET चा आहे, रिसेंटली विचारलेला 2015 मध्ये. ओके, तसं रिसेंट म्हणता येणार नाही. ओके, सेन्सिटिव्हिटी ऑफ अ मूव्हिंग कॉइल गॅलॅनोमीटर कॅन बी इन्क्रीज्ड बाय. ठीक आहे, कशी वाढवली जाऊ शकते. सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला आहे आपल्याला माहित. ठीक आहे, मी तर लिहून घेतो पहिल्यांदा. 143. ठीक आहे, सेन्सिटिव्हिटी हे कोणाकोणाला कसे कसे प्रोपोर्शनल आहे. नंबर ऑफ टर्न्स, एरिया मॅग्नेटिक फील्ड आणि के ला कसे इनव्हर्सली आहे. ठीक आहे, ऑप्शन्स वाचा त्याच्यामध्ये. ऑप्शन ए म्हणतोय डिक्रीजिंग द नंबर ऑफ टर्न्स, इन्क्रीजिंग द नंबर ऑफ टर्न्स. ठीक आहे, ऑप्शन डी म्हणतोय डिक्रीजिंग द एरिया आणि बाय युजिंग द वीक मॅग्नेट. ठीक आहे, जर ऑप्शन सगळे व्यवस्थित तुम्ही वाचले असतील 143 मध्ये तर तुमच्या लक्षात येईल ऑप्शन बी जो आहे तो इन्क्रीजिंग दी नंबर ऑफ टर्न्स हा करेक्ट असणार. नंबर टर्न्स कमी केला तर सेन्सिटिव्हिटी वाढणार नाही, डिक्रीज केला एरिया तरी वाढणार नाही आणि वीक मॅग्नेटिक पण वाढणार नाही. म्हणजे तुम्हाला गरज कशाची आहे, नंबर ऑफ टर्न्स वाढवण्याची. किंवा यातला सगळ्यात करेक्ट आन्सर जो असणार आहे करेक्ट, दॅट इज ऑप्शन बी असणार आहे. ओके, सो विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. क्वेश्चन नंबर 144 हा सुद्धा CET ला विचारलेला 2012. ठीक आहे, 144 2012 सालच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी विचार केला असेल जगबुडी होणार आहे, आता काय अभ्यास करायची गरज नाही. सेम थिंग हॅपनिंग विथ अवर स्टुडंट्स राईट नाव. कोविडमुळं काय परिस्थिती आहे माहित नाही, जगणार आहे का मरणार आहे. अँड वी आर प्रिपेरिंग फॉर CET, बट लाईफ हे चलती है, आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, हे वाईट दिवसही निघून जातील, विश्वास ठेवा, अभ्यास करत राहा. ओके, क्वेश्चन नंबर 144 बघा बाळा, काय आहे. The magnetic field inside the solenoid is. Option A directly proportional to length. Option B inversely proportional to number of turns. Option C inversely proportional to current. Option D directly proportional to current. ठीक आहे, तर magnetic field along the toroid हा फॉर्म्युला असतो B is equals to mu 0 n into I हा फॉर्म्युला आहे. mu 0 स्मॉल n असेल पण असू सध्या आपल्याला ते महत्त्वाचं नाही. मॅग्नेटिक फील्ड हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स आणि मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय करंट असणार आहे. ठीक आहे, तर यातला आन्सर कोणतं करेक्ट येणार आहे, तर यस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट तिथं मेन्शन केलं ऑप्शन नंबर डी मध्ये. सो आन्सर विल बी ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 145. क्वेश्चन नंबर 145. लेट अस रीड द क्वेश्चन नंबर 145. बघा, कन्सिडर ए करंट कन्सिडर अ सर्किट शोन बिलो. बघा, ते 200 ओहमचे आहे, ते 50 व्होल्ट दिलेले आहे. ए व्होल्ट मीटर ऑफ रेजिस्टन्स 150 ओहम इज कनेक्टेड अक्रॉस ए अँड बी. व्हॉट इज द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस बी अँड सी एज मेजर्ड बाय द व्होल्ट मीटर. ठीक आहे, तर पहिली गोष्ट तर आपल्याला याच्यामध्ये काय फाइंड आउट करायला लागणार आहे, करंट फाइंड आउट करायला लागणार आहे. ठीक आहे, तर इथला क्वेश्चन हा 144 ना. येस, 145. दिस इज 145. ओके, तर डायग्राम बघा याची. ओके, तर जरासं खाली ड्रॉ करतो कारण व्होल्ट मीटर दाखवायला जागा राहणार नाही, जागा खाली भरपूर आहे आपल्याकडं. सो इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे बा, आणि ही जी बॅटरी कनेक्ट केलेली आहे
ही 50 वोल्टची आहे, 50 वोल्टची आहे आणि इथं 100 ओहम कनेक्ट केलेला आहे, 100 ओहम, आणि इथं 100 ओहम कनेक्ट केलेला आहे. आणि यांच्या अक्रॉस आपल्याला बघा काय कनेक्ट केलेलं असणार आहे, व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचा स्वतःचा एक रेझिस्टन्स असणार आहे, व्होल्टमीटरचा एक स्वतःचा रेझिस्टन्स असणार आहे. तो सांगितलेला आहे, त्यांनी क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेला आहे की याचा रेझिस्टन्स 150 आहे. इथे आहे बघा 150. म्हणजे आता हे दोन्ही पॅरलल मध्ये रेझिस्टर्स आले. टोटल करंट जो आहे याच्यामधून फ्लो होणारा आय हा फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला टोटल रेझिस्टन्स, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काढणं गरजेचं आहे. आता या दोन्हीचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कसा काढता येईल, त्याला आर डॅश असं म्हणूयात किंवा आरपी असं म्हणूयात. आरपी किती मिळेल मग, 150 into 100 डिवायडेड बाय 150 प्लस 100. पॅरलल वाला फॉर्म्युला वापरला, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं, डिवायडेड बाय ऍडिशन करून टाकायची, व्हॅल्यू मिळेल. सो किती होतं बघा, 15000 अगेन. ओके, इथे खाली किती मिळणार आहे, 250, 00 कॅन्सल, 25 म्हणजे 60 आन्सर मिळणार आहे बघा. म्हणजे ह्या दोन्हीचा कंबाइंड मिळून रेझिस्टन्स किती मिळणार बघा, 60 मिळणार. किती मिळणार, दोन्हीचा कंबाइंड रेझिस्टन्स 60 ओहम. ठीक आहे, मी नवीन डायग्राम बनवलेलं मॉडिफाईड. ओके, सो इथं करंटचा फॉर्म्युला, करंट इज इक्वल टू काय मिळणार आहे, व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स आर डॅश किंवा आर एस म्हटला तरी चालतंय. तर आर एस किती मिळणार आहे, तर तो मिळणार आहे 60 अधिक 100 आणि वरती व्होल्टेज किती आहे 50. सो मिळालं 50 डिवायडेड बाय 160. किती मिळालं बा, 50 डिवायडेड बाय 160. आता बा कॅन्सल केलं तर चालतं. ओके, आता आपल्याला करंट मिळालेला, आपल्याला काय मोजायचं, फक्त याच्या अक्रॉस असलेलं व्होल्टेज मोजायचं. ठीक आहे, ए आणि बी च्या अक्रॉस, ए आणि बी च्या अक्रॉस व्होल्टमीटर होता, आपल्याला बी आणि सी च्या अक्रॉस तो व्होल्टेज पाहिजे होतं. मग हे कसं काढता येईल, हा जो करंट आहे आय हा इथून पण जाणार आहे, इथून पण जाणार आहे. म्हणजे आता करंट इंटू रेझिस्टन्स केलं तर तुला व्होल्टेज अक्रॉस बीसी मिळू शकतो. व्होल्टेज अक्रॉस बीसी काय मिळणार आहे, करंट इंटू रेझिस्टन्स अक्रॉस बीसी. करंट किती झालं 5/16 इंटू रेझिस्टन्स अक्रॉस बीसी किती झालं 100 आहे का बघा. आता हे किती होणार बघा, 1696, 6 पॉइंट समथिंग मिळेल, पण 4 असेल साहेब. सो आन्सर किती मिळेल बघा साहेब, 30 आणि 33 समथिंग 33 च्या आसपास वगैरे आन्सर येणार आहे. तिथं आन्सर्स आहेत 29, 27, 31 आणि 30. सो आन्सर आपल्याला याच्या सगळ्यात क्लोज जो आहे तो 31 वोल्ट असणार आहे. ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 31 वोल्ट. ओके, राऊंड फिगर करायचा. हा क्वेश्चन एम्स 2015 ला विचारलेला आहे. आन्सर सी करेक्ट आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हा तसा बघायला गेलं तर क्वेश्चन मॅग्नेटिक इफेक्ट पेक्षा इफेक्टचा कमी वाटतोय आणि करंट इलेक्ट्रिसिटीचा जास्त वाटतोय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. क्वेश्चन नंबर 146. थोडेसे हायर लेवलचे क्वेश्चन्स आता चालू होतील. क्वेश्चन नंबर 146 बघा. What is the magnetic field at the center of the coil in the form of a square of a side 4√2 centimeter and carrying a current of 4 ampere. ठीक आहे, यासाठी पण आपल्याला करायला काय लागणार आहे बघा. आता यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट आहे दॅट इज याची डायग्राम ड्रॉ करणं. आणि हा पॉइंट सुद्धा मगाशी मी जसं बोललो की जर रेक्टँग्युलर कॉईल किंवा इतर कोणत्याही शेपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर त्यासाठीची जी थेअरी लागणार आहे ती आपण शिकवलेली नाही अजून. तर ते पॉइंट्स अजून झालेले नाहीत, पण स्टील या पॉइंट साठी सुद्धा मी जो फॉर्म्युला लागणार आहे तो सध्या सांगून तात्पुरतं वेळ मारून न्यायचं काम आहे. ठीक आहे, जर समजा इतर मुलं बघत असतील त्यांच्यासाठी हा पॉइंट झाले असतील तर त्यांना हे काही वाटणार नाही. ओके, सो त्यांना हा फॉर्म्युला माहित असेल. ओके, बघा करंट किती चाललेलं आहे सगळीकडनं 4 एम्पियर. इकडून 4 एम्पियर करंट फ्लो आहे. ठीक आहे, आणि साइड किती सांगितलेलं बघा 4√2 एवढी साइड सांगितलेली आहे. किती सांगितलेली आहे बघा 4√2 सेंटीमीटर. 4√2 ला 2 ने डिवाइड केलं तर हे किती मिळणार आहे तुम्हाला. ही साइड निम्मी होणार आहे, तिच्या इथं सेंटर असेल
ठीक आहे. तर ही होणार आहे 2√2 सेंटीमीटर. तुला काय तात्पुरतं काहीतरी नाव देऊयात, ए बी सी आणि डी असं नाव देऊयात. ठीक आहे. तर सीई हा एक परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आता हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे स्मॉल डी ने दाखवलं तरी चालतंय बरं का. कारण तो फॉर्म्युला जो लागणार आपल्याला तो मी इथे देतो. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कॉइल, करंट कॅरिंग फायनाइट लेंथ कॉइल, फॉर्म्युला आहे म्यू नॉट आय अपॉन 4 पाय डी इंटू साइन ऑफ θ1 प्लस साइन ऑफ θ2 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. फॉर्म्युला स्क्रीन वरती दिसतोय, काय अडचण नाही. ओके. आता θ1 आणि θ2 काय प्रकार आहे, तर हे अँगल्स आहेत θ1 आणि θ2. तुम्हाला माहिती आहे आता हे काय फॉर्म झालेलं असणार आहे, काय आयसोसेलेस ट्रायंगल फॉर्म झालेलं असणार आहे. कारण हे हाफ डायगोनल आहे, हाफ डायगोनल आहे, हे दोन्ही सेम लेंथचे आहेत. इथं 45, इथं पण 45 येणार आहे, इथं पण दोन्ही साईडला काय मिळणार आहे आपण 45 डिग्रीज अँगल मिळणार आहे. 45 डिग्री इथं सुद्धा काय मिळणार आहे 45. सो म्यू नॉट बाय 4 पाय, म्यू नॉट बाय 4 पाय ची किंमत तुम्हाला माहिती आहे किती असते, 10⁻⁷. करंट किती सांगितलेलं आहे बा 4 एंपियर इनटू साइन ऑफ 45 प्लस साइन ऑफ 45. ठीक आहे. डिवाइडेड बाय स्मॉल डी किती आहे बा 2√2. आता हे सेंटीमीटर म्हणाले, ऍक्च्युली मीटर घ्यायला पाहिजे बरं का, कारण आन्सर जे आहेत ना डायरेक्ट मीटर ग्राह्य करून काढलेले आहेत. तर आपण इथं काय करूया बघा 4 × 10⁻⁷ डिवाइडेड बाय 2√2 इंटू साइन 45 इज 1/√2 प्लस 1/√2, 1/√2 प्लस 1/√2 होईल. सो दॅट बिकम्स 2/√2 होईल है ना, म्हणजे नुसताच √2 राहील. √2 इज इक्वल टू काय होणार आहे 4 × 10⁻⁷ डिवाइडेड बाय 2√2. हे √2 कॅन्सल होईल आणि हे 4 दोन्ही होईल. म्हणजे 2 × 10⁻⁷ काय मिळणार बा -7 हे मॅग्नेटिक फील्ड मिळणार. 2 × 10⁻⁷. बर एक गोष्ट आय थिंक याच्यामध्ये राहते का कोणती नाही, करेक्ट आहे. येस, आन्सर तिथे बघा 2 × 10⁻⁷ नाहीये. हे कशामुळे बघा, हे फक्त एका कॉइल मुळे आहे. आपल्याला पूर्ण याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड एवढं तयार झालं. तसंच हे आणि हे पण कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत. म्हणजे टोटल चारही साइड मुळे असलेलं मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे 4 ने मल्टिप्लाय करायला येणार. सो आन्सर विल बी 8 × 10⁻⁷. आन्सर काय आला पाहिजे 8 × 10⁻⁷, जे की ऑप्शन नंबर ए आहे. करेक्ट, ऑप्शन नंबर ए आहे. ठीक आहे. जरा असं पलीकडे दिसणार नाही मी लिहिलेलं, 8 × 10⁻⁷ आन्सर आलेला आहे. ओके, ठीक आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. क्वेश्चन नंबर 147 बघा. 3 moving coil galvanometer A, B and C made of a coil of 3 different materials having torsional constant 2.5 × 10⁻⁸, 1.5 × 10⁻⁸ and 3.5 × 10⁻⁸ respectively. Which galvanometer has a maximum sensitivity? कोणत्या गॅल्व्हनोमीटरची सेन्सिटिव्हिटी हायेस्ट आहे असं ते विचारतात. ठीक आहे. तर ऑप्शन्स बघा, ऑल हॅव इक्वल सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन बी म्हणते ए ला जास्त असणार आहे, ऑप्शन सी म्हणते बी ला जास्त आणि ऑप्शन डी म्हणते सी ला जास्त असणार आहे. ठीक आहे. तर साधी सोपी गोष्ट आहे की सेन्सिटिव्हिटी हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे करंट. करंट सगळ्यात कमी कशामध्ये आहे बघा, नाही करंटचा विषय नाही झालेला इथं. सेन्सिटिव्हिटी टोर्शनल कॉन्स्टंटशी रिलेटेड विचारलं, म्हणजे सेन्सिटिव्हिटीचा दुसरा फॉर्म्युला विचारता यायला लागणार आहे, दॅट इज NAB/K आहे की नाही. म्हणजे सेन्सिटिव्हिटी विल बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू K. सो K कोणाचा सगळ्यात जास्त स्मॉल आहे बघा, तर आय थिंक बी ह्या गॅल्व्हनोमीटरचा सगळ्यात कमी आहे, जो की 1.5 × 10⁻⁸ आहे. सो आन्सर सी करेक्ट असणार आहे, दॅट इज बी गॅल्व्हनोमीटर हॅज अ स्मॉलेस्ट सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. तर कन्फ्यूज होऊ नका, गॅल्व्हनोमीटर बी आहे, आन्सर सी आहे. ओके, विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. क्वेश्चन नंबर 148. बघा, a moving coil galvanometer has 150 equal divisions. Its current sensitivity is 10 divisions per milliampere and voltage sensitivity is 2 divisions per millivolt.
in order that each division reads 1 volt, the resistance in ohm needed to be counted in series with the coil should be. आता बाळ याच्यामध्ये काय काय विचार करायला आहे, क्वेश्चन जरा व्यवस्थित वाचा बरं का. हा क्वेश्चन रेग्युलर क्वेश्चन सारखा नाहीये, हा डायरेक्ट सुटणार पण नाहीये, काही लोकांना सुटू पण शकतोय जर व्यवस्थित राईट डायरेक्शन मध्ये विचार केला तर. AIEEE 2005 ला विचारलेला प्रश्न आहे बघा बाळांनो. तर काय म्हणते बघा, नंबर ऑफ डिव्हिजन्स किती आहेत बघा, नंबर ऑफ डिव्हिजन्स किती सांगितलेले, 150 सांगितलेलं आहेत. ओके, त्यानंतर म्हणते करंट सेन्सिटिव्हिटी इज 10 डिव्हिजन्स पर मिली एम्पियर, म्हणजे 10 डिव्हिजन्स एका मिली एम्पियर साठी, 10 डिव्हिजन्स एका मिली एम्पियर साठी. नेक्स्ट काय म्हणते, याच्यावरून मला सांगा, समजा 150 डिव्हिजन्स कन्सिडर केले, 150 डिव्हिजन्स कन्सिडर केले तर मॅक्सिमम करंट किती मोजला जाऊ शकतो. याला 15 ने गुणलं, मग याला पण 15 ने गुणा, दॅट इज 15 मिली एम्पियर. हे काय मिळालं बघा आपल्याला, मॅक्सिमम करंट किती मोजला जाऊ शकतो हे मिळालं. चलो नेक्स्ट गोष्ट बघा, त्याच्यामध्ये व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी किती सांगितली बघा, 2 डिव्हिजन्स पर मिली व्होल्ट सांगितलेली आहे. म्हणजे व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी साठी 2 डिव्हिजन्स पर मिली व्होल्ट, म्हणजे एका मिली व्होल्ट साठी 2 डिव्हिजन्स वापरले जातील. आपल्याकडे अवेलेबल डिव्हिजन्स किती आहेत बघा, 150. मग याला 150 करा, म्हणजे याला किती गुणल्यानंतर 150 होईल किंवा 150 होईल, 75. याला पण गुणा मग 75 ने, 1 ला 75 ने गुणलं तर 75 मिली व्होल्ट. ह्या स्टेप समजल्या का बघा, ह्या थोड्याशा हटकी क्वेश्चन स्टेप्स मी फॉलो करायला लागलेला आहे. सो हे काय मिळालं आपल्याला, तर मॅक्सिमम व्होल्टेज कोणाचं, गॅलव्हॅनमीटरचं मिळालेलं आहे. बरं, याच्यावर आपल्याला काय मिळू शकतो, गॅलव्हॅनमीटरचा रेजिस्टन्स मिळू शकतो. G इज इक्वल टू काय मिळते बघा, इट इज VG बाय IG. VG किती आहे बघा, तर 75 मिली व्होल्ट डिवायडेड बाय काय 1, हो ह्याला डिवायडेड बाय खाली काय येणार आहे 15 मिली एम्पियर. मिली कॅन्सल होईल, 15 × 75. सो गॅलव्हॅनमीटरचा रेजिस्टन्स मिळणार आहे 5 ओहम. किती मिळणार आहे बघा, 5 ओहम. चलो ही गोष्ट तर माहित झाली. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, ऍडिशनल रेजिस्टन्स हा फाइंड आउट करायचा ना. काय फाइंड आउट करायचं याच्यात, सिरीज मध्ये किती रेजिस्टन्स जोडला पाहिजे हे ते विचारत आहेत, है की नाही. सो आणि केव्हा याच्यामध्ये सिच्युएशन पण त्यांनी सांगितलेली आहे की आता तुमचा एक डिव्हिजन जो आहे, 1 डिव्हिजन जो आहे तो 1 व्होल्ट मोजत असेल त्यावेळेस. आता ही नवीन सिच्युएशन. ओके, तर तुमच्याकडे डिव्हिजन्स किती आहेत, 150 डिव्हिजन्सला नवीन व्होल्टेज किती असणार आहे, तर ते होणार आहे 150 व्होल्ट. हे काय मिळालं, नवीन व्होल्टेज मिळालं. ठीक आहे, आता तुम्हाला G माहित झाला, V माहित झाला, IG माहित झाला. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, सिरीज रेजिस्टन्स दॅट इज X फाइंड आउट करायचा. सिरीज रेजिस्टन्सचा फॉर्म्युला मी मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बनवलेला आहे, आय थिंक लेक्चर नंबर 8 मध्ये बनवलेला आहे. फॉर्म्युला काय म्हणणार आहे, V डिवायडेड बाय IG मायनस काय म्हणणार आहे G. हा फॉर्म्युला आहे. V किती आहे 150 डिवायडेड बाय IG किती आहे 15 × 10⁻³ मायनस G किती आहे, G दिलेला आहे 5, आहे की नाही. 10 आता 15 10⁻³ वरती जाऊ, म्हणजे हे 10⁻+3 आणि इथं ऑलरेडी 10⁻1 आहे, म्हणजे 10⁻4 - 5 10,000. 1 2 3 4 वजा 5 केलं तर आन्सर काय आला पाहिजे, आन्सर शुड बी 9995 ओहम. समजतंय का बघा, थोडासा हटके प्रॉब्लेम होता, कारण साधा प्रश्न असणार, AIEEE ला विचारलेला आहे, म्हणजे थोडं लिटल बिट JEE किंवा नीटच्या लेवलचा हा प्रॉब्लेम असणार आहे. ओके ओके, रब करू दे बाळ. पुढचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला, क्वेश्चन नंबर 149. वन किती आहे 49 आहे ना, येस 149 159 149 क्वेश्चन नंबर 149. सो बघा, ए करंट लूप ऑफ अ शेप ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल of a side L is suspended in a magnetic field
in such a way that B bar is in the plane of the coil. If a current I flows in the triangular coil, then the torque T acting on the coil is given by. टॉर्क वाला क्वेश्चन आहे, ठीक आहे. करंट कॅरिंग कॉइल कशी आहे बघा, त्रिकोणी आहे, त्रिकोणी इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ठीक आहे बघा. आता तुम्हाला माहिती आहे इथं समजा परपेंडिक्युलर ड्रॉ केली, ही लेंथ एल ही किती असणार आहे, L/2 आहे की नाही. बरं, ही असणार आहे हाईट किती मिळणार आहे मग, तर समजा L² मायनस L² बाय 4 केलं तर आय थिंक √3L/2 आन्सर यायला पाहिजे, की हाईट बाय पायथागोरस थेरम. ओके, मग जर समजा हे काय मिळालं तुम्हाला, हाईट मिळाली, h मिळालं, किती मिळालं, √3L/2 मिळालेले आहे. ओके, आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचा पाहिजे. टाऊ इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळणार आहे, n × I × A × B, बरोबर का. पण नंबर ऑफ टर्न्स तरी 1च आहे, त्यामुळे याला 1 राहू दे. करंट तिने सांगितलंय का बघा, त्याचे नाही, ऑप्शन मध्ये करंट तसंच ठेवायला सांगितलं. आता एरिया ऑफ अ ट्रायंगल काय असतो, 1/2 बेस इंटू हाईट. आता याचा बेस किती असणार आहे, बेस असणार आहे L असणार आहे, समजतंय का बघा. याचा बेस जो आहे तो L आणि हाईट एवढी असणार आहे, दॅट इज 1/2 बेस इज L इंटू हाईट किती घ्यायची, √3L/2 इंटू मॅग्नेटिक फील्ड B तसंच राहू दे. ओके, तर ह्याला सॉल्व्ह करा, म्हणजे काय काय होतं बघा, L इंटू L काय होणार आहे, L² I इंटू √3 इंटू B डिवायडेड बाय खाली काय आलं 4. आता ऑप्शन्स चेक करा ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील. आय थिंक ऑप्शन नंबर B हा करेक्ट आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात, क्वेश्चन नंबर 150 पुस्तक माहिती आहे. Question number 150 बघा. A wire of length L is bent to form a circular loop of number of turns N. The coil is placed in a magnetic field of induction B and a current is passed through the coil. What is the maximum torque on the coil? 150 150, ठीक आहे. तर टॉर्क विचारलेला आहे, सेम मगाच्या सारखाच करायचं आहे. मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जर समजा कॉईल कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स बनवले असतील तर टोटल लेंथ काय असणार आहे, नंबर ऑफ टर्न्स टाइम्स दी सर्कम्फरन्स असतो. नंबर ऑफ टर्न्स टाइम्स दी काय असायला पाहिजे, सर्कम्फरन्स असायला पाहिजे, ठीक आहे. बरं, आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे बरं का. बिफोर दॅट इथं रेडियस काढून घ्या. रेडियस कशी काढता येईल बघा, L डिवायडेड बाय N इंटू काय आलं 2π. समजायला बघा, हे रेडियस मिळाली, चलो कोई बात नाही. आता टॉर्कचा फॉर्म्युला काय येणार आहे, B इंटू I इंटू A असणार आहे. ओके, एरियासाठी आपल्याला गरज कशाची असणार आहे, πr² ची. बरं, मॅग्नेटिक फील्ड तसंच ठेवायला पाहिजे कारण ऑप्शन्स मध्ये मॅग्नेटिक फील्ड तसंच आहे. इंटू करंट इंटू एरिया कॅल्क्युलेटेड πr². सो दॅट बिकम्स P इंटू I इंटू पाय तसंच राहू दे. R चा स्क्वेअर म्हणजे कशाचा, ह्या सगळ्या टर्मचा स्क्वेअर, दॅट इज L² N² इंटू 2π. बरं, एक गोष्ट लिहायची राहिली, दॅट इज NIAB असं लिहितो ना आपण प्रत्येक वेळेस. सो N एक इथं असणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस. ओके, N जो आहे तो कंटिन्युअसली इथे असला पाहिजे. ओके, सो आता काय होतं बघा, 2π स्क्वेअर, इथं कन्फ्युज व्हायला नको, 2π स्क्वेअर हे 4π² असणार आहे. आय थिंक सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात का बघा. येस, पाय कॅन्सल झालं, नंबर ऑफ टर्न्स पण कॅन्सल झाले. नेक्स्ट काय होणार बघा, BI L² डिवायडेड बाय खाली काय आलं 4π. BI L² आणि 4π. N एक राहते की, N एक राहणार आहे. अरे इथं मी स्टेप जे आहे शेवटची स्क्रीनवर दिसत नाही, आता जस्ट ऑब्झर्व झालं मला, तर मी इकडे बाजूला लिहून घेतो. काय होणार बघा, L² IB अपॉन 4π N. क्वेश्चन नंबर 150 च हे आन्सर आहे. आय थिंक हे आन्सर जे आहे हे ऑप्शन नंबर C मध्ये दिलेलं आहे. ऑप्शन C हा करेक्ट आहे 150 साठी. यस, विल गो फॉर दी क्वेश्चन नंबर 151 नाउ. क्वेश्चन नंबर 151.
बघा, a square current carrying loop is suspended in a uniform magnetic field acting in the plane of the loop. If the force on one arm of the loop is F bar, then the net force acting on the remaining 3 loop arms of the loop is. ठीक आहे. आता कसं सस्पेंड केलेलं आहे बघा, प्लेन ऑफ दी ऍक्टिंग इन द प्लेन ऑफ दी लूप आहे बरं का. करंट कॅरिंग लूप इज सस्पेंडेड इन मॅग्नेटिक फील्ड ऍक्टिंग इन द प्लेन ऑफ दी लूप. ओके, मग ही सिच्युएशन असणार आहे बघा, इन द प्लेन ऑफ दी लूप आहे. ओके, जरा विचार करा, हे मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीने आहे आणि प्लेन ऑफ दी कॉइल हे मी तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर याच्या अगोदर व्हिडिओ लेक्चर मध्ये व्यवस्थित शिकवलेलं आहे बरं का बाळ. ओके, आता इथं करंट जे आहे ते असे असणार आहेत. ठीक आहे. ओके, आता याच्यावरती करंट बघा, मॅग्नेटिक फील्ड इकडे, करंट इकडे, फोर्स कुठे असणार आहे इकडे. याच्यावरती फोर्स कुठे असणार आहे बाहेरच्या साईडला, आहे की नाही. याला जर समजा आपण एफ बार म्हणालो तर याला आपल्याला काय म्हणायला लागणार आहे, मायनस एफ बार म्हणायला लागणार. काय म्हणायला लागणार आहे, मायनस एफ बार. का, कारण याचं मॅग्निट्यूड सेम असेल पण डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. बरं, याच्यावरती फोर्स झिरोच आहे. ठीक आहे. मग जर समजा आपण याला साइड, फर्स्ट साइड म्हणलेला पी क्यू आर एस, तर समजा पी क्यू वरचा फोर्स एफ बार असेल तर क्यू आर वरती फोर्स 0 आहे, आर क्यू वरती मायनस एफ बार आहे आणि एस पी वरती अगेन फोर्स किती आहे 0. मग रिमेनिंग 3 साइडच्या फोर्सेसची जर ऍडिशन केली तर 0 प्लस मायनस एफ बार प्लस 0 असं मिळणार आहे. सो आन्सर विल बी मायनस एफ बार. ठीक आहे. थोडंसं समजून घ्यावं लागेल, यासाठी तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ लेक्चर जर बघितले तर याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. दिस वॉज क्वेश्चन नंबर 151. ठीक आहे. सो विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ 152, द लास्ट वन क्वेश्चन. जसं वाचून घेत पाहिजे बघा. The current sensitivity of a moving coil galvanometer of a resistance R increases by 35% when the resistance is increased to 3R. What is the percentage change in the voltage? ठीक आहे. So percentage change in voltage sensitivity म्हणतात बरं का बाळ. ओके, सो आपल्याला करंट सेन्सिटिव्हिटी किती वाढवले सांगितलेलं आहे, 35% ने. ज्यावेळेस रेजिस्टन्स कितीने वाढवलेला आहे तर 3R केला, आरचा सुरुवातीला, म्हणजे सुरुवातीचा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हा R असेल असं म्हणत आहे की नाही. आणि नंतरचा रेजिस्टन्स जो आहे तो किती झालेला आहे, नंतरचा रेजिस्टन्स G2 हा 3R झाला असं म्हणत. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की करंट सेन्सिटिव्हिटी बाय व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स असतो, आहे की नाही. सो कॅन बी रिटन एज, याच्यावर काय लिहू शकतो, SI इज इक्वल टू SB इंटू G. बरं, याला जर समजा प्रोपोर्शनॅलिटीच्या फॉर्म मध्ये लिहायचं, SV डॅश इज इक्वल टू SI डॅश इज इक्वल टू SV डॅश इनटू काय लिहायला पाहिजे, G2 डिवायडेड बाय, खाली काय करायला पाहिजे, SI इज इक्वल टू काय म्हणणार आहे, SV इंटू G1. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे G2 आणि G1 च्या व्हॅल्यूज किती आहेत, तर इथं SI पेक्षा SI डॅश कितीने वाढवलेला आहे, 35% वाढवलेला आहे, म्हणजे 135 डिवायडेड बाय 100 होणार आहे. हे समजलं पाहिजे बघा. याला 100 घेतलं तर याला 135 गेला पाहिजे. बरं, SV डॅश तसंच ठेवा, खाली काय येणार आहे बा, SV इंटू G2 बाय G1 हे किती मिळणार आहे बा, 3R डिवायडेड बाय R. R झालं कॅन्सल, याला खाली पाठवा, दॅट इज काय मिळणार आहे, SV डॅश अपॉन SV. दिसतंय का बघा, विजिबल आहे का, SV डॅश अपॉन SV इज इक्वल टू काय होणार आहे बघा, याला खाली पाठवा, दॅट इज 135 डिवायडेड बाय 3 इंटू 100 करा. ठीक आहे. याला सॉल्व्ह केलं तर हे आन्सर जे आहे ते 9/20 मिळते. तर आन्सर किती मिळते, 9/20. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, पर्सेंटेज चेंज इन SV. हे कसं काढता येईल, तर न्यू SV मायनस ओल्ड SV अपॉन ओल्ड SV इंटू 100. हा पॅटर्न लक्षात ठेवा फॉर्म्युलाचा. ओके, तर SV डॅश बाय SV. SV डॅश ला डायरेक्ट तुम्ही किती घेऊ शकता, 9 मायनस SV ला तुम्ही डायरेक्ट किती घेऊ शकता, 20 डिवायडेड बाय खाली करा 20 इंटू काय करा 100. ओके, सो हे 25 5 होईल आणि याचा हे मायनस 9 मायनस 20 मायनस 11 इंटू 5 एवढं पर्सेंट. सो मायनस किती आलं, 55%. मायनस चिन्ह येण्याचं कारण काय की ती डिक्रीज आहे, काय बा,
डिक्रीज आहे. सो आन्सर काय येणार आहे, डिक्रीज दिस बाय 55%. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. आय होप तुम्हाला हे सगळे MCQs समजले असतील. भरपूर मेहनत लागते ह्या गोष्टीसाठी. तुम्ही सुद्धा तेवढंच मन लावून अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.